आवाज आणि स्क्रीन क्लिअर आहे का चेक करा एकदा. व्हेरी गुड इव्हिनिंग एव्हरीवन. आज तुम्हाला एकदम इम्पॉर्टंट टॉपिक आपण डिस्कस करणार आहोत. फिजिक्स मधला ग्रॅव्हिटेशन ऑलरेडी आपण डिस्कस करायला सुरुवात केली होती मागच्या लेक्चरला. आजच्या लेक्चरला आपण याच्यामध्ये काही न्यूमरिकल्स पण घेणार आहोत. थोडंसं आपण रिवाइज करणार आहोत आणि 2 किंवा 3 न्यूमरिकल्स फक्त जे एकदम आयएमपी आहेत. त्यात काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले, न्यूमरिकल यूज कसे, फॉर्म्युले यूज कसे करायचे, त्यात काही इम्पॉर्टंट ट्रिक्स जे आपण आजच्या लेक्चरला घेणार आहोत. ठीक आहे. तर आपण बेसिक आता मागच्या लेक्चरला जे आहे ऑलरेडी आपण ह्या ज्या तुम्हाला समोर सगळं दिसतंय हे ऑलरेडी मागच्या लेक्चरला आपण डिस्कस केलं. युनिव्हर्सल फोर्स याचं इक्वेशन तुम्हाला पेपरला विचारतं, आपण डिस्कस केलं होतं. न्यूटन्स लॉ, एफ इज इक्वल टू जी, हा जी मीन्स ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, m1 इंटू m2 डिवाइड बाय r स्क्वेअर. वेअर मी तुम्हाला हे पण मागच्या लेक्चरला सांगितलं होतं की जेव्हा तुम्ही पेपरला तुम्ही बोर्डचे एक्झाम देणार आहात, लक्षात घ्या पेपर लिहिताना प्रॉपर सगळ्या गोष्टी मेन्शन करणं गरजेचं आहे, स्पेशली फिजिक्स. जर तुम्ही आता पुढच्या वर्षी मोस्ट ऑफ मुलं सायन्स घेणार आहेत, तर जेव्हा तुम्हाला सायन्स घ्यायचं असतं तेव्हा तुम्हाला बऱ्यापैकी पुढच्या वर्षी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ सगळं डिफरंट असेल. तेव्हा तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये काय इम्पॉर्टंट आहे आत्ताच माहित पाहिजे. आता ते हॅबिट लावून घ्या आणि बोर्डला पण ते हॅबिट 100% वापरा. फिजिक्स मध्ये 100% वापरायचे, बिकॉज फिजिक्स इज माय सब्जेक्ट. फिजिक्स मध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही पेपरमध्ये फॉर्म्युला मेन्शन कराल, फॉर्म्युला लिहिला की फॉर्म्युला लिहिताना जर तुम्ही एपीज इक्वल टू कॅपिटल जी इंटू m1 m2 डिवाइड बाय r स्क्वेअर जेव्हा तुम्ही फॉर्म्युला लिहितात कंपल्सरी तो फॉर्म्युला न्यूमेरिकल मध्ये आहे, डेरिव्हेशन मध्ये आहे, डेफिनेशन मध्ये आहे, कुठं पण आहे. तो फॉर्म्युला मेन्शन केल्यानंतर खाली लगेच व्हेअर म्हणायचं आणि व्हेअर लिहून त्या फॉर्म्युलाचं मिनिंग जसं की एफ एफ लिहायचं डॅश, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, कॅपिटल जी युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, m1 मास ऑफ फर्स्ट ऑब्जेक्ट, m2 मास ऑफ सेकंड ऑब्जेक्ट आणि r इज द डिस्टन्स इन बिटवीन टू ऑब्जेक्ट. हे प्रॉपर जेव्हा तुम्ही लिहितात तेव्हा पेपर चेक करायला एक्झॅक्ट माहित असतं की तुमचं नॉलेज त्या विषयाबद्दलचं किती आहे. बोर्डला तुम्हाला 90% प्लस जायचं असेल तर ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू आहे जी इज इक्वल टू 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. ही व्हॅल्यू तुम्हाला ऑलरेडी बोर्डमध्ये पेपरमध्ये गिवन असते, ही तुम्हाला पाठ करण्याची गरज नाहीये. ठीक आहे, ही व्हॅल्यू तुमची ऑलरेडी गिवन मधलं कंटेंट आहे, याकरता कुठलं पाठांतर करण्याची गरज नाही, जे ऑलरेडी आपण मागच्या लेक्चर डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे, मागच्या लेक्चरला आपण डिस्कस केलं होतं बघा. माझ्या एका बाजूला मास आहे, दिस साइड मास, दिस साइड वेट. मागच्या लेक्चरला आपण मास आणि वेट डिफरन्स बघितला होता. मी तुम्हाला इथपर्यंत असं बोललो होतो की जेव्हा तुम्हाला मास आणि वेट याचा डिफरन्स जेव्हा येईल तेव्हा तुमचं एक काम असेल की तुम्ही हा डिफरन्स परफेक्ट करून ठेवा. ठीक आहे, यात काही डाऊट आहे बघा बरं. यात काही क्युरी आहे का चेक करा. मी तुम्हाला मास म्हणजे काय असं एक्सप्लेन केलं होतं, वेट म्हणजे काय एक्सप्लेन केलं होतं. मी तुम्हाला म्हटलं दोघांचे 6-7 डिफरन्स करून ठेवा, पेपरला येणार. बऱ्यापैकी आतापर्यंत सर्वांना स्क्रीन क्लिअर आहे का? आवाज आणि स्क्रीन व्हिडिओ क्लिअर दिसतो आहे का, की कोणाला ब्लर दिसतंय? सर्वांना क्लिअर दिसतंय? आज तर आम्ही लाईट पण जास्त लावलाय, म्हणजे जर तुम्हाला एकदम अजून स्पष्ट दिसायला लागलो असं पहिल्यापेक्षा. दिसतंय ना? ज्याला ब्लर दिसतंय ना त्याच्या नेटवर्कचा इश्यू आहे. ठीक आहे, हा. ते डिफरन्स मागच्या लेक्चरला आपण घेतले, हे करून ठेवायचे म्हणजे ठेवायचे. व्हेरी आयएमपी. दे याच्यामध्ये कन्सेप्ट आहे फ्री फॉल. मी तुम्हाला सिंपल सांगतो फ्री फॉल म्हणजे काय. पेपरला आलं ना डिफाईन फ्री फॉल और राईट शॉर्ट नॉट ऑन फ्री फॉल, जास्त टेन्शन नाही घ्यायचं. तुम्हाला सिंपल सांगतो फ्री फॉल म्हणजे. सपोज तुम्ही लिफ्ट मध्ये आहात, लिफ्टने तुम्ही एकदम असं वरती वरती गेले, 4थ्या-5थ्या मजल्यावरती गेले तुम्ही, आणि अचानक लिफ्टचा दोर तुटला. जेव्हा तुम्ही लिफ्ट सोबत खाली याल ती जे फिलिंग असेल ना ती असेल फ्री फॉल. म्हणजे फ्री फॉल म्हणजे फिलिंग ऑफ वेटलेसनेस, म्हणजे मला कुठलं वजनच नाहीये, ही भावना म्हणजे फ्री फॉल मध्ये असते. आलं लक्षात? त्यामुळं फ्री फॉल जे आहे मोशन अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन विथ नो एअर रेजिस्टन्स और अदर फोर्सेस ऍक्टिंग ऑन ऑब्जेक्ट. काहीच ऍक्टिव्ह होत नाही.
फ्री फॉल नावात दिले फ्री फॉल, तर पूर्ण फ्री फॉल तिकडे असतं. व्हॅल्यू ऑफ जी 9.8. आणि पेपरला मी कायम सांगत असतो, एक ट्रिक नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही बोर्डला अपेअर करता, एक नेहमी लक्षात ठेवायचं, जे नॉलेज मला माहिती आहे ना, मला ते पेपरमध्ये प्रॉपर ठिकाणी लिहायचं आहे. मला येतं ना व्हॅल्यू ऑफ जी मला माहिती 9.8, तर मी प्रॉपर जेव्हा ग्रॅव्हिटेशनचा कुठलाही क्वेश्चन लिहायचा असेल, थेरॉटिकल क्वेश्चन त्या ठिकाणी जर नीड असेल, तर मी ते त्या ठिकाणी 100% मेन्शन करेन. कारण की पेपरमध्ये तुम्हाला उत्तर प्रॉपर लिहायचं आहे, पण जेव्हा तुम्हाला 3 मार्क 4 मार्काला क्वेश्चन असेल, तेव्हा तुमचं उत्तर हे मोठं आणि प्रॉपर असलं पाहिजे. ठीक आहे, आणि स्पेसिफिक सुद्धा असलं पाहिजे. त्याचं इम्पॉर्टन्स डेफिनेटली त्या ठिकाणी आहे. हा, आता तुम्हाला आणखीन एक सांगितलं होतं मी, की एक इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. ब्लर अजून, अरे ब्लर दिसतंय मला, मेसेज करताय मला ब्लर दिसतंय. ब्लर दिसतंय का खरंच, की उगाच म्हणताय ब्लर दिसतंय? इज इट क्लिअर? मला फक्त मेसेज करा क्लिअर म्हणून. क्लिअर 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 आहे. व्हेरी गुड. हा चला, ज्यांना ब्लर आहे त्यांनी त्यांचं नेटवर्क चेक करा. हा, डू यू नो व्हॉट इज द एस्केप व्हेलॉसिटी? व्हॉट इज द एस्केप व्हेलॉसिटी? एस्केप म्हणजे काय रे? कोण सांगाल मला मिनिंग का असतं एस्केपचं? व्हेरी गुड, क्लिअर. थँक गॉड, थँक्यू सो मच. सगळ्यांनी रिप्लाय केला पटपट. मला मला सांगा रे, एस्केप म्हणजे काय असतं? एस्केप सुटणे, सुटणे, पळून जाणे, पळून जाणे, त्याला एस्केप म्हणतात. एस्केप सुटणे, पळून जाणे, निघून जाणे. आय एस्केप फ्रॉम माय होम, आय एस्केप फ्रॉम माय स्कूल, आय एस्केप फ्रॉम दिस सोसायटी, लाईक दिस. एस्केप व्हेलॉसिटी. जेव्हा, हा व्हेरी गुड, जेव्हा एस्केप म्हटलं, व्हॉट इज मीनिंग ऑफ एस्केप व्हेलॉसिटी? मग एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे जो असतो सॅटेलाइट, हा सॅटेलाइट काय करतो माहितीये का? आपण जेव्हा सॅटेलाइट रॉकेटला पॅक करतो आणि वर पाठवतो, आपण काय करतो, त्याला पाठवताना एक अशी व्हेलॉसिटी असते, जर त्या व्हेलॉसिटीने जर तुम्ही रॉकेट लॉन्च केलं, तर तो सॅटेलाइट डायरेक्ट ग्रॅव्हिटेशनच्या बाहेर निघून जातो. डायरेक्ट बाहेर, परत येत नसतो, गेला की गेला. ही असते एस्केप व्हेलॉसिटी. द मिनिमम व्हेलॉसिटी रिक्वायर्ड फॉर अन ऑब्जेक्ट टू एस्केप अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड, डायरेक्ट ग्रॅव्हिटेशन फील्डच्या बाहेर, विदाउट एनी फर्दर प्रोपल्शन. एकदा की तो ग्रॅव्हिटेशन, देर इज नो ग्रॅव्हिटी फोर्स, राईट, राहतच नाही ना. तो डायरेक्ट, मग तुम्हाला प्रॉपर लिहिता आला पाहिजे पेपरला, बाबा एसी व्हेलॉसिटी वेगळं काही नसून जो सॅटेलाइट आहे हा डायरेक्ट अर्थच्या ग्रॅव्हिटेशनच्या बाहेर निघून जातो. दॅट्स इज एस्केप व्हेलॉसिटी, ही डेफिनेशन पेपरला लिहिता आलं पाहिजे आपल्याला ते. आणि वेगळं असं यात काहीच नाहीये. हा, आता मला सांगा तुम्ही, एवढा मोठा सॅटेलाइट जेव्हा अर्थ ग्रॅव्हिटेशनच्या बाहेर निघून जाईल, त्याला परत आणता येईल का रे आपल्याला उडत उडत जाऊन? काय वाटतं तुम्हाला? एकदा की तो ग्रॅव्हिटेशनच्या बाहेर गेला, हा, एकदा ग्रॅव्हिटेशनच्या बाहेर गेला ना, तुम्हाला तो भेटत नसतोय परत. आता तुम्हाला एक, आता हा टॉपिक 11चा ऍक्च्युली, पण मला वाटतं पेपरला तुम्ही लिहावा तो. पेपर चेकर खुश होऊन जाईल तुमच्यावाला बघू. पेपरला काय करा माहिती का? जर तुम्हाला आलं ना एस्केप व्हेलॉसिटी, मी सांगतो म्हणून काय करा, एस्केप व्हेलॉसिटी तुम्ही लिहिणारच आहे मला माहिती आहे. डेफिनेशन तुम्ही लिहाल, डिस्क्राईब पण करशाल तुम्ही, काय अडचण नाही. पण एस्केप व्हेलॉसिटी असं दाखवतात, व्ही सिम्बॉल आहे, व्ही एस्केप व्हेलॉसिटीचा. एस्केप व्हेलॉसिटीची व्हॅल्यू आहे 11.2 किलोमीटर पर सेकंद. ही पेपरमध्ये लिहूनच या येताना. पेपर चेकर खुश, इम्प्रेस एकदम, बारीक अभ्यास केला म्हणे पोराने काहीतरी, फुल मार्क देणार होतो. ही एस्केप व्हेलॉसिटी पण किती? 11.2 किलोमीटर पर सेकंद. बरं का, एवढी जास्त आहे ती, सोपं नाहीये. या स्पीडने गेला की बाहेरच, परत येत नसतो वापस. तर पेपरला काय करायचं, एस्केप व्हेलॉसिटी आली, डेफिनेशन लिहा, तो डिस्क्राईब करा एस्केप व्हेलॉसिटी काय असते. ही इनिशियल व्हेलॉसिटी आहे, मिनिमम व्हेलॉसिटी आहे. जर आपण ह्या व्हेलॉसिटीने एका सॅटेलाइट लॉन्च केला, तर हा सॅटेलाइट डायरेक्टली ग्रॅव्हिटेशन बाहेर निघून जातो. आणि मग हे किती आहे? ते 11.2 आहे. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ सॅटेलाइट लॉन्च करताना तो मिनिमम, म्हणजे एकदा का आपण 11.2 क्रॉस केला ना, तो वापस येणार नाही. म्हणजे आपल्याकडे 11.2 किलोमीटर पर सेकंद हा पॉइंट आहे. याच्यावर स्पीडने गेला पाहिजे सॅटेलाइटचा. याच्यावर स्पीड गेला, सॅटेलाइट परत येत नसतो. हा त्याबद्दलचा कन्सेप्ट आहे. ठीक आहे, त्या ठिकाणी ते मेन्शन केलेलं. इट्स अ
11.2 किलोमीटर पर सेकंड प्रॉपर ठिकाणी मेन्शन करायचे आहे. खूप जास्त स्पीड ऍक्च्युली आहे. ठीक आहे, त्यामुळे तो 100% लिहून ठेवा. पेपरला तो विचारतात, तुम्हाला तो माहित असावा. आणि एवढं एक्झॅक्ट तुम्ही लिहिल्यानंतर पेपर चेक करता मार्क द्यावाच लागणार आहे. मागच्या लेक्चरला आपण के प्लस आपण डिस्कस केले होते, इफ यू रिमेंबर. ठीक आहे, तर फर्स्ट के प्लस फर्स्ट वाला बघितला आपण, सेकंड वाला बघितला, थर्ड वाला बघितला होता. हे पण आपण डिस्कस करून झालंय मागच्या लेक्चरला. आपण ते काय परत घेत बसणार नाहीये, फक्त आपण रिवाइज करत चाललोय. ठीक आहे, चला. आता हा एक सिंपल क्वेश्चन आहे, तुम्हाला दिसतोय की नाही माहित नाही. अँड ऑब्जेक्ट हॅज मास ऑफ 10 kg आणि त्याचं वेट काढा म्हणे अर्थ अँड मार्स वरती. कसं काढणार? कसं काढणार या प्रकारचं क्वेश्चन आम्ही बनवलं तुम्हाला तर? याचा मास तुम्हाला म्हणजे तुम्हाला एम दिलाय. जी ऑन अर्थ 9.8, जी ऑन मास 3.7. त्याचं वेट काढा म्हणे. आता एम इंटू जी, याचं एम किती आपला 10 kg. 10 अर्थवर किती 9.8, तर त्याचं वेट असेल अर्थवरती 98. तेवढं सोपं आहे. त्याचं वेट मार्सवर किती असेल? एम इंटू जी, एम आहे 10, जी किती आहे 3.7. आन्सर किती आलं 37. पुढे युनिट पण लिहायचं न्यूटन. जेव्हा जेव्हा तुम्ही न्यूमरिकल सॉल्व्ह करतात ना विद्यार्थ्यांना, प्रत्येक वेळेस ह्या युनिटची काळजी घ्या. जर तुम्हाला 90% प्लस स्कोर काढायचा आहे ना, किंवा 85% प्लस, 80% प्लस, तेव्हा ह्या गोष्टी खूप फॅट करतात. यांचा बराचसा इम्पॅक्ट तुमच्या स्कोरवरती पडतो. कारण पेपर चेकर तुमचे इकडनं मार्क काढायला सुरुवात करतो. त्यामुळे आपल्याला सगळं असं माहित असतं रे, आपल्याला माहित असतं बाबा वेट न्यूटन मध्ये मोजतात, मास केजी मध्ये मोजतात, आपण सगळं पाठ केलेलं असतं. पण आपण पेपरच्या टेन्शन मध्ये काय करतो, या लहान लहान गोष्टी मिस करत चालतो. जर ह्या आन्सरला 1 मार्क असेल ना, जर तुम्ही न्यूटन लिहिलेलं नसेल ना, तर तो हाफ मार्क नाही कट करून टाकतो पेपर चेकर, तो अर्धा मार्क न्यूटनचा कट. सो त्यामुळे हे सुद्धा महत्वाचं आहे पेपर लिहिताना, की आपण ह्या गोष्टी किती मेंटेन करतो. काहीच केलेलं नाही, फक्त एम इंटू जी फॉर्म्युला वापरलाय वेट काढताना. मास दिलंय, वेट काढायचंय एम इंटू जी. हे आपण डिस्कस केलं होतं मागच्या लेक्चरला. ठीक आहे, आता फॉर्म्युला आपण सगळं बघितले होते, त्यामुळे त्यात काही परत पडत असणार नाही. मी डायरेक्ट तुम्हाला ह्या न्यूमरिकलकडे घेऊन येईल. हे न्यूमरिकल तुमच्या पुस्तकामध्ये आहे का? आता अजून पण घ्यायचा प्रयत्न करतो मी, न्यूमरिकल भेटले मला आता. एकदा तुम्ही आता ट्राय करा, एकदा तुम्हाला जमतंय का एकदा. अ बॉल फॉल्स ऑफ टेबल अँड रिचेस द ग्राउंड इन 1 सेकंड. आता हे फॉर्म्युला हा पॉइंट स्टार्ट करण्यापूर्वी मी तुम्हाला काही आयएमपी गोष्टी सांगणार आहे, त्या आपण समजून घेऊया आणि मग मी तुम्हाला न्यूमरिकलकडे घेऊन येतो. ह्या डायरेक्ट आयएमपी वर का, हे तुम्हाला आलंच पाहिजे. न्यूटनने काय केलं होतं, न्यूटनने मोशनचे 3 लॉ सांगितलेले, 3 फॉर्म्युले दिले आहेत, इक्वेशन म्हणतो आपण त्याला. पहिलं बघा, ते तुम्ही पाठ केलं असेल, कोण सांगेल मला? न्यूटनचा फर्स्ट इक्वेशन कुठलं आहे सांगा पटकन. इक्वेशन ऑफ मोशन. व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी, हे पहिलं आहे. दुसरा आहे एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. तिसरा आहे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस ए एस. असं काही आहे का बघा एकदा. असं काही आहे का? आता बिनकामाचे मेसेज ग्रुपमध्ये आले नाही पाहिजे. ठीक आहे, चॅटमध्ये बिनकामाचे मेसेज नाही आले पाहिजे. हा, नाहीतर मग ते मुलांचे नावं कोणतेही शोधून मी घरी पॅरेंट्सवर देऊ शकतो. हा, त्यामुळे बिनकामाचे मेसेज ग्रुपमध्ये मला नको. अभ्यास आहे का अभ्यास, मी ते मेसेजचे स्क्रीनशॉट घेऊन पॅरेंट्स पर्यंत येईल. त्यामुळे माझ्या लेक्चरमध्ये नाही, बाकी लेक्चरला चालेल, माझ्या लेक्चरला नाही. माझ्या लेक्चरला अभ्यास आहे का अभ्यास, फालतूगिरी माझे लेक्चर करायचे नाही. मी तुम्हाला डेडिकेशन शिकवतो सगळं हे, तर लक्ष द्यायचं इकडे. हा, व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी, एस इज इक्वल टू यूटी प्लस 1/2 एटी स्क्वेअर, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस एस. हे तिन्ही फॉर्म्युले तुम्हाला सगळ्यांना असतील. बरं, आता याचं मिनिंग तुम्हाला एक्सप्लेन करतो. मी तुम्हाला बोललो, आपण जेव्हा जेव्हा फॉर्म्युले लिहितो, आपण पुढे लिहायचं असतं वेअर. वेअर म्हणजे याचे मिनिंग काय सांगा, चला पटपट तुम्ही सांगायचं मला आता. व्ही म्हणजे कोण सांगा. मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे कसं करायचं. सगळ्यात आयएमपी पॉईंट सांगणार आहे, हातातले मार्क तुमचे.
फक्त मला सांगा व्ही म्हणजे कोण, पटपट सांगा आता. व्ही म्हणजे कोण, यू म्हणजे कोण, सांगा पटकन. हा, व्ही म्हणजे फायनल व्हेलॉसिटी. हे अजून तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे, हळूहळू कळेल तुम्हाला. व्ही म्हणजे फायनल व्हेलॉसिटी, यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी. व्ही झाला, यू झाला, ए. ए म्हणजे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. हे सगळं तुम्हाला एक्सप्लेन करायचं मला. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. यस म्हणजे डिस्प्लेसमेंट. कोण राहिला अजून, टी. टी म्हणजे टाइम. टी म्हणजे टाइम. झालं सगळं. आज सगळ्यांनी काय करा, व्हेरी गुड. तुम्हाला याचं मिनिंग माहिती का रे? व्हॉट इज मिनिंग ऑफ ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी? ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हा कन्सेप्ट तुम्हाला एक्सप्लेन करतो मी. आता तुम्हाला हळूहळू कन्सेप्ट सांगतो. हे कसं याच्यावर न्यूमेरिकल पेपरला बऱ्यापैकी असतं बरं का. हे आयएमपी डायरेक्टली, हे डायरेक्ट आयएमपी ह्या चॅप्टर मधलं. हे बघा सांगू तुम्हाला कसं काम करतं ते. जसं की आपण एखादा दगड घेतला. हा, व्हेरी गुड. आता मला कमेंट केली कोणतरी, एकदम बरोबर आहे की ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे काय. व्हॉट इज मिनिंग ऑफ ऍक्सलरेशन? ऍक्सलरेशन म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी. आता आपण जर विचार केला ना, माझ्याकडे एक दगड आहे, हा दगड मी वरती फेकला आकाशाने, ठीक आहे. हा दगड वर जाऊन परत काय होतो, हा दगड परत खाली येतो. इथपर्यंत क्लिअर आहे. दगड खाली का आला? ड्यू टू ग्रॅव्हिटी. बट इम्पॉर्टंट थिंग इज, तो खाली येताना पण तो त्याचा स्पीड कंटिन्युअसली इन्क्रीज होते. मग तो इन्क्रीज किती होतो? तो इन्क्रीज होताना त्याची व्हॅल्यू असते 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे काय? आता एक वर पुढे सांगतो तुम्हाला म्हणजे काय. आता जेव्हा जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट, आता पेपर मध्ये क्वेश्चन खूप असणार आहेत, जेव्हा जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट हे थोडं किचकट जरी असेल ना, आयएमपी, आणि हे परत 11-12 परत आहे सायन्स मध्ये, जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट खालून वर फेकता किंवा वरून खाली फेकता, तेव्हा जीच्या व्हॅल्यू काय घ्यायच्या? तो दोन्ही केसमध्ये जी, जी म्हणजेच ए वर का, म्हणजे या ठिकाणी तुम्ही ए लिहिलाय ना, या ठिकाणी आपण काय लिहू शकतो? जी लिहू शकतो. जी म्हणजेच ए, दोघांचे मिनिंग एकच. हा, ऑब्जेक्ट आपण खालून वरती फेकला किंवा वरतून खाली फेकला, या दोन्ही केसमध्ये जी ची व्हॅल्यू असेल 9.8. पण यात एक चॅलेंज आहे जे तुम्हाला वहीत लिहून घ्यायचंय. या चॅलेंज असं आहे, तो ट्रिक अशी आहे, जेव्हा ऑब्जेक्ट तुम्ही खालून वर फेकतो ना, विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित आहे का बरं का, जेव्हा ऑब्जेक्ट मी खालून वर फेकतो ना, तेव्हा तो ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू, तो ऑब्जेक्ट मी ग्रॅव्हिटेशनच्या अगेन्स्ट म्हणजे ग्रॅव्हिटेशनच्या विरुद्ध दिशेला फेकतो. इथपर्यंत क्लिअर आहे? कारण ग्रॅव्हिटेशन खाली ओढतंय आणि मी ऑब्जेक्टला वर फेकतोय, म्हणजे मी ग्रॅव्हिटेशनच्या अगेन्स्ट काम करतोय, विरुद्ध काम करतोय. त्यावेळेस मी हा जी घेणार -9.8, किंवा वेन ऑब्जेक्ट थ्रोन अपवर्ड. एकदम आयएमपी आहे. वेन ऑब्जेक्ट थ्रोन अपवर्ड. ऑपोजिट, जर ऑब्जेक्ट मी वरतून खाली फेकतो, सपोज मी बिल्डिंगच्या वर आहे आणि वरतून खाली बॉल फेकला मी, आता ऑब्जेक्ट वरून खाली फेकतोय, बरोबर आहे, ग्रॅव्हिटेशन पण त्याला खालीच ओढतंय आणि मी पण वरतून खालीच फेकलाय. त्यामुळे दोघांची डिरेक्शन कशी असेल? सेम असेल. मग जेव्हा अपवर्ड फेकेल, जेव्हा ऑब्जेक्ट अपवर्ड असेल तेव्हा जी मायनस घ्यायचा, आणि जेव्हा ऑब्जेक्ट मी वरून खाली फेकेल तेव्हा जी किती घ्यायचा? +9.8. ही पहिली ट्रिक. न्यूमरिकल कोणतंही असो, तुमचा जी चुकला, तुमचं न्यूमरिकल चुकणार आहे. मी तुम्हाला सांगणार आहे कसे वापरायचे फॉर्म्युले. हे एकदम अतिशय म्हणून म्हटलं फार इम्पॉर्टंट लेक्चर आहे. हे तुम्हाला कळलं पाहिजे कसं वापरायचं. पेपरला हातातले 3-4 मार्क तुम्ही घालू नका. हे तुम्हाला आज सांगेल मी कसे कमवायचे. बरं, आता इथपर्यंत झालं. हे झालं जी बद्दल. आता कधी कधी काय होतं माहितीये का, पण ए इज इक्वल टू जी किंवा जी इज इक्वल टू आपण कधी यूज करतो? फक्त एकाच केसमध्ये, ऑब्जेक्ट एकदा खालून वर फेका का वरून खाली फेका. पण जर एखादी गाडी रोडने चाललेली आहे
कारण हे इक्वेशन कोणाचे आहेत? हे इक्वेशन ऑफ मोशन आहे. म्हणजे मोशन असं हॉरिझॉन्टल पण असू शकतं. मग रोडला गाडी चाललेली आहे, तर त्या रोडचा आपण जी नाही घेऊ शकत, त्याचा जीचा काही विषय नाही. त्या ठिकाणी तुम्हाला रोडला हॉरिझॉन्टल मोशन मध्ये असलेल्या कारचा जो ए आहे तो तुम्हाला दिलेला असेल किंवा काढावा लागेल. तो बाकी ए तुम्हाला एच घ्यावा लागेल. म्हणजे हा जी फक्त 9.8 केव्हा येईल विद्यार्थी मित्रांनो, केव्हा येईल? पटकन बोला आता. हा राईट, ते आन्सर बरोबर एकदम, काय अडचण नाही. जे आता कमेंट मध्ये दिलं एका जणांनी मला. तर माझा प्रश्न तुम्हाला कळला का, की जी हा 9.8 कधी घ्यायचा किंवा ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कधी म्हणायचं? जेव्हा एक तर ऑब्जेक्ट मी काय करेल, अपवर्ड थ्रो करेल किंवा डाऊनवर्ड थ्रो करेल. ठीक आहे, चला झालं क्लिअर? ओके फाईन. अपवर्ड डाऊनवर्ड लक्षात ठेवा. यामध्ये आता पुढचं झालं पहिला रूल. तुम्हाला जीचं सगळ्यांना जीचा हिशोब कळला, जी निगेटिव्ह कधी घ्यायचा, पॉझिटिव्ह कधी घ्यायचा. आता पुढचा रूल, पुढचा नियम आहे व्ही आणि ए बद्दलचा, अतिशय इम्पॉर्टंट. न्यूमेरिकल मध्ये मोस्टली मोस्टली जवळजवळ 90% किंवा 99% म्हणू शकतो आपण. न्यूमेरिकल मध्ये मोस्टली हा व्ही किंवा यू दोघांमधली एक क्वांटिटी झिरो असते. दोघांमधली क्वांटिटी काय असते? झिरो असते. पण ती आपली ओळखच येत नाही झिरो कोणला घ्यायचं, व्ही ला घ्यायचं, यू ला घ्यायचं. कारण व्ही कोण आहे? फायनल व्हेलॉसिटी. यू कोण आहे? इनिशियल व्हेलॉसिटी. आपलं कन्फ्युजन काय असतं की नेमकं झिरो कोणला घ्यायचं, व्ही ला की यू ला. पुन्हा सांगू तुम्हाला मी. आपण जर ऑब्जेक्ट अपवर्ड डिरेक्शनला फेकलाय, आता बॉल मी खालून वर फेकतोय, गोष्ट आहे का बरं का? आता बॉल घ्या, मी बॉल जर खालून वर फेकतोय, तर खालून फेकताना मला त्याला इनिशियल व्हेलॉसिटी द्यावीच लागते. रिपीट करतो मी, एखादा ऑब्जेक्ट किंवा बॉल जर मी खालून वर फेकतोय, वर फेकताना मला खालून त्याला काय द्यावं लागणार आहे? आधी ताकद द्यावं लागतो वर फेकायला, तर मला त्याला इनिशियल व्हेलॉसिटी द्यावीच लागते. त्यामुळे इनिशियल व्हेलॉसिटी द्यावीच लागते. त्यामुळे यू कधीही झिरो होणार नाही. तो तुम्हाला पेपरला काढावा लागेल किंवा गिवन असेल. कधी? जेव्हा ऑब्जेक्ट खालून वर फेकेल मी. पण जेव्हा ऑब्जेक्ट खालून वर जाईल ना, तो वरती गेला किंवा बॉल वरती गेला की तो वर जाऊन थांबतो. बॉल वर जाऊन काय होतो? काही वेळ थांबतो. आणि तो बॉल काही वेळ थांबून म्हणून परत थांबतो, म्हणजे काही वेळ म्हणजे 10-15 मिनिटं थांबत नाही, एखादा सेकंद, एखादा मिली सेकंद, पण थांबतो. तो वर जाऊन थांबतो, मग खाली येतो. तो थांबतो ना, म्हणजे वर जाऊन थांबतो, तेव्हा तुमची फायनल व्हेलॉसिटी किती होते? झिरो होते. इन शॉर्ट तुम्हाला कळलं, ऑब्जेक्ट खालून वर काही कुठलंही न्यूमेरिकल असू द्या, त्यात त्यांनी म्हटलंय ऑब्जेक्ट खालून वर फेकलाय म्हणजे आपल्याला यू एक तर काढायला लावतील किंवा दिलेला असेल. पण आपण तेव्हा ठरवून घ्यायचं बाई, ह्या केसमध्ये आपला व्ही जो आहे हा 100% किती आहे? झिरोच आहे. पण हा, आता पहिले म्हणजे यात तुम्हाला कळत न्यूमेरिकल मध्ये काय करायचं, एक्झाम्पल कुठलंही असो, कुठला ऑब्जेक्ट खालून वर फेकला, यू तुमचा दिलेला असेल किंवा काढायचा असेल, व्ही तुमचा फायनल, व्ही 100% झिरो घेऊन टाकायचा. आणि जी किती घ्यायचा रे? खालून वर फेकलाय ना, म्हणून -9.8 घ्यायचा. ही फार इम्पॉर्टंट ट्रिक आहे, पहिली गोष्ट. ट्रिक नंबर 2, आता ऑब्जेक्ट वरून खाली फेकूया. आपण जेव्हा ऑब्जेक्ट वरून खाली फेकतो, या केसमध्ये उलट करायचं. वरून खाली फेकताना त्याची इनिशियल तुम्ही काय करायची? झिरो घ्यायची. आणि फायनल तुम्हाला दिलेली असेल किंवा काढायची असेल, संपलं. आणि जे आपलं वरून खाली म्हणजे काय असेल? +9.8. मी सांगितलंय हे सगळ्यात इम्पॉर्टंट ट्रिक हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्याची आहे. ही तुम्हाला आलीच पाहिजे. तुम्हाला न्यूमेरिकल, ज्या मुलाला 80% प्लस जायचंय, 90% प्लस जायचंय, अशा मुलांना हे आलंच पाहिजे. आणि सगळं ज्यांना सायन्स परत घ्यायचंय 10वी नंतर, त्यांना या सगळ्या गोष्टी माहित पाहिजे. हे न्यूमेरिकल्स बऱ्याचशा मुलांना सॉल्व्ह होत नाही. त्याचं कारण आहे तुम्हाला यू, व्ही आणि जी यांच्या व्हॅल्यू सेट करता येत नाही. ते तुम्हाला आजच्या लेक्चरला सांगण्याचा प्रयत्न मी किती वेळाचा करत आहे. ठीक आहे, मग तुम्हाला सगळ्यांना आता कळलंय व्ही कसा घ्यायचा, यू कसा घ्यायचा. येस म्हणजे कोण असतो? डिस्प्लेसमेंट. म्हणजे बॉल खालून वर फेकला, किती उंच गेला? डिस्प्लेसमेंट. किंवा बॉल खाली आपटून परत वर किती गेला? डिस्प्लेसमेंट. किंवा आडवी एखादी कार चालली तर डिस्प्लेसमेंट. हा असतो डिस्प्लेसमेंट. म्हणजे काय? स्थलांतर, डिस्टन्स. ठीक आहे. यू कळा, टी म्हणजे टाइम असतो. ठीक आहे, अजून काय असतं? संपलं. चला, आता हे फॉर्म्युले तुम्ही तुमच्या वहीत एकदा नोट डाऊन करा. याच्यावर तुम्ही न्यूमेरिकल्स घेणार आहे, पटकन करा.
तुम्ही काय करा, पटपट हे नोट डाऊन करून घ्या. मी तुम्हाला सांगतो, फॉर्म्युले नोट डाऊन करा. झाले की मला सांगा. आणि तुम्हाला लिहून दिले हे पण सगळे लिहायचे, अपवर्ड डाऊनवर्ड आणि व्ही झिरो किंवा यू आणि यू झिरो कधी घ्यायचा, हे सगळं या ठिकाणी पटपट मेन्शन करा फास्ट. हे सगळं IMP आहे. आणि झालं की मला लगेच सांगा. मग तुमचे मी 2 न्यूमेरिकल आज घेणार आहे. कमीत कमी 10-12 पोरं तरी मेसेज करत आलंय म्हणून. झालं याचं, व्हेरी गुड. चला आता पुन्हा मुद्द्याकडे या. आता मी तुम्हाला समोर जे न्यूमेरिकल दिलंय ते मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. आता पहिली गोष्ट म्हणजे फॉर्म्युले यूज कसे करायचे. थांबा एक मिनिट. हा, आता याच्यामध्ये तुम्ही म्हणशाल सर आमचे 3 फॉर्म्युले, वापरायचा कुठला आम्ही. एकटा आपल्याला 3 फॉर्म्युले आहे. व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी, फर्स्ट वन. एस इज इक्वल टू यूटी प्लस 1/2 एटी स्क्वेअर आणि व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस एस. असे फॉर्म्युले पाठ पाहिजे आपल्याला. ज्याचे फॉर्म्युले पाठ तो फिजिक्सचा किंग किंवा क्वीन. आणि ज्याला फॉर्म्युले पाठ नाही त्याचे फिजिक्सचे वांदे होणार म्हणजे होणार. तो काहीच करू शकत, थेरी पण लिहू शकत नाही, डेरिव्हेशन पण नाही, न्यूमेरिकल्स पण नाही, काहीच नाही. आणि 11वी-12वी पूर्णपणे न्यूमेरिकल्सवर अवलंबून आहे. ज्याला न्यूमेरिकल्स येत नाही त्याला फिजिक्स येत नाही, ज्याला फॉर्म्युले येत नाही त्याला फिजिक्स येत नाही. माझं म्हणणं तुम्ही फॉर्म्युले करावेत. मग सांगतोय, मग तुम्हाला घाबरून देत नाही मी, मग सांगतो तुम्ही करावं म्हणून. लक्ष द्या इकडे. आता आता फॉल्स बघा इकडे एक मिनिट. आता एक तर काय बघायचं, काय म्हटलं त्यांनी, अ बॉल फॉल्स ऑफ अ टेबल अँड रीच द ग्राउंड इन 1 सेकंड. टेबलॉन बॉल पडलाय आणि जमिनीवर एका सेकंदात पोहोचला. आपल्याला कळतं. जी तुम्ही काय करा, 10 घ्या म्हणे, 10 घ्या, भारी काम झालं, त्याला 10 दिला. कॅल्क्युलेट इट स्पीड ऑन रिचिंग द ग्राउंड. स्पीड काढा ग्राउंडला पोहोचायचा. अँड द हाईट ऑफ टेबल, आणि टेबलची हाईट काढा. हाईट म्हटलं की आपण म्हणजे काढायचं कोण कोण आहे, एकदम सिंपल. आता लक्ष द्या इकडे. आता एक तर गिवन काय काय आपल्याला, तो बॉल, पेन व्हाईट कलरचा घेतो. तो बॉल जो आहे तो पोहोचला 1 सेकंद मध्ये. एकदा युनिट चेक करा, सगळ्यांच्या बरोबर दिले. 1 सेकंद मध्ये बॉल खाली पोहोचलाय, टी दिलाय. तुम्हाला जी किती दिलाय, तो 10 दिलाय, मीटर पर सेकंड स्क्वेअर. चला, हा आता मला एक सांगायचं बघतो. आता बॉल टेबलवरून खाली पडलाय, तेव्हा हा जी प्लस घ्यायचा मायनस घ्यायचा, पटकन रिस्पॉन्स करा कमेंट बॉक्समध्ये. ज्यांना ब्लर दिसते त्यांनी लॉग आउट करून लॉग इन करा, तुमचं नेटवर्कची अडचण असते. मला पटकन उत्तर द्यायचं बरं हे. आता जी कसा घ्यायचा, प्लस की मायनस, पटपट पटपट. झालं क्लिअर. प्लस काय घ्यायचं कळलं तुम्हाला, कारण वरून खाली बॉल पडलाय. बरं चला, आता आणखीन एक गोष्ट आहे, व्ही यू एस, हे सगळे फॉर्म्युलाच्या गोष्टी आपल्या. अजून काय राहिलं फॉर्म्युला, 5च गोष्टी, TGUVS. हे 5 असे लिहून घ्यायचं. असं न्यूमेरिकल आलं का, असं एखादं न्यूमेरिकल आलं की असं लिहून घ्यायचं, काय काय दिलंय काय काय काढायचं. हे 5 लिहून काढायचे. TGUVS, VUS. हा, टी दिलाय का दिलाय, जी दिलाय काय याचा प्लस, कारण का वरून खाली बॉल फेकलाय, मला जरा प्लस घेतला. व्ही व्ही दिलाय काढायचं आपल्याला, व्ही दिलाय काढायचंय आपल्याला, पटकन बोला. त्यांनी म्हणलंय ना, कॅल्क्युलेट इट स्पीड ऑन रिचिंग द ग्राउंड. वरून खाली फेकलाय की नाही. मी तुम्हाला काय बोललो होतो, ऑब्जेक्ट वरून खाली फेकला की आपला यू किती असतो रे, आपला यू किती असतो. हा, ऑब्जेक्ट हे संपलं. हेच हेच कळत तुम्हाला, संपलं हेच. हेच मला कळलं, व्ही किती घ्यायचा, यू किती घ्यायचा, जी किती घ्यायचा. 3 गोष्टी कळल्या ना, तुमचं उत्तर 100% आहे. चला, यू घ्यावा लागेल 0. हा, दोघं 0 घेतात नाही बरं का, यू आणि व्ही. एकच 0 घेऊ शकतो, दोन्ही मधली एक. यू 0 घेतला आपण, व्ही आपल्याला काढायचा आहे. हा, आणि यस
त्याने म्हटलं ना टेबलची हाईट किती, परत हाईट ऑफ टेबल काढा म्हणजे बॉल किती खाली आला म्हणे. चला टेबलची हाईट पण काढू. एवढं सगळं आपल्याला काढायचं. काही हरकत नाही, काढू आपण. घाबरायचं नाही अजिबात, न्यूमरिकलला घाबरायचं नाही, त्याला फेस करायचं. त्यात ते घाबरण्यासारखं एवढं. बरं चला, आता हे न्यूमरिकल बघूया आपण. आता ह्यामध्ये काय झालं, यात मेन गोष्ट काय, आपल्याकडे 3 फॉर्म्युले नेमके. पण आपल्याला 3 फॉर्म्युले आहेत, विकलो फॉर्म्युले वापरत मी पटपट लिहून काढतो. माझे पाठ आहे असे पण लिहायला किती वेळ लागतो. हा 2 मिनिटात लिहून काढले मी. हा आता खराब अक्षर काढलं, महेश खूप चांगलं काढलं होतं मी. हा वरती माझ्याकडे आता बारीच काढा, ते कळतं मग काय लिहिलंय, कळत पाहिजे. सांगा बरं 3 मधला कोणता वापरू मी. बरं आपण एक एक शोधूया आता. हा हा आता मला काढायचं व्ही ना, हा फॉर्म्युला यूज करता येईल का रे मला. व्ही स्क्वेअर, ठीक आहे ना, हा जर यूज यूज काय ठरला ना, ठीक आहे, मला यूज यूज व्ही स्क्वेअर काढायचा मान्य आहे. मला यू दिलेला आहे मान्य, 0 दिलाय. टू आहे का, आहे. ए म्हणजे जी ग्रॅव्हिटेशन दिलाय, पण माझ्याकडे एस पण नाही ना. म्हणजे फॉर्म्युल्यातल्या पुढचा रूल फॉर्म्युला यूज करण्याचा. फॉर्म्युल्यामध्ये 2 टर्म किंवा क्वांटिटी अननोन नकोय. फॉर्म्युल्यामध्ये एकच गोष्ट अननोन पाहिजे, बाकी सगळं दिलेलं पाहिजे, तर फॉर्म्युला यूज करावा. याच्यामध्ये व्ही पण अननोन, एस पण अननोन, म्हणजे मला हा फॉर्म्युला यूज करता येणार नाही. बरं बघू हा यूज करतोय, बघू आपण. हा येईल बरं यूज करता. यस काढण्याकरता वापरतील आपल्याला, कारण यस काढण्याकरता आपल्याकडे यू आहे का, आहे. टी आहे का, आहे. जी आहे का, जी म्हणजे ए आहे का, आहे. टी आहे का, आहे. पण आम्हाला यस करता वापरता येईल. तुम्हाला कळलं सर, हा आपण यस करता म्हणजे डिस्टन्स हाईट, हा वापरतील आपल्याला डिस्टन्स काढायला, हाईट काढायला. बर पण आपलं व्ही काढायचं आहे ना, हा पण वापरता येईल की. व्ही काढायचा आहे ना, यू पण आहे, ए म्हणजे जी पण आहे, टी पण आहे. झाला, लिहा की मग तो. व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. व्ही काढायचा आपल्याला, यू किती आपला 0, ए किती आहे डायरेक्ट 10 दिला त्यांनी, 10 इंटू टी किती आहे 1 सेकंद. आन्सर किती आलं 10 मीटर पर सेकंद. जमते का बघा बरं आन्सर हेच का, की वेगळं काही आहे अजून, की माझ्याकडून चुकलं एक्सप्लेन करता करता काही. एकदा बघून घ्या. झाले बाबा, 2 मार्क फिक्स झाले आपल्या हातातले, काहीच केलं नाही आपण याच्यामध्ये. मी तुम्हाला एक्सप्लेन केलं, मी तेच करतोय किती वेळचं. मी नवीन काही करतच नाहीये. मी याच्यावरती प्रत्येक गोष्ट तुम्हाला एक्सप्लेन केली 5 मिनिटापूर्वी, त्या ठिकाणी करतो. व्ही इक्वल टू यू प्लस एटी, 0 प्लस काहीच केलं नाही ना. पण तुम्हाला हे यात इम्पॉर्टंट गोष्ट काय होती रे, याच्यात तुम्हाला हे कळणं गरजेचं होतं की व्ही कोणता घ्यायचा आणि यू कोणता घ्यायचा आणि ए कोणता घ्यायचा. बस सगळं आपल्या हातामध्ये आहे. पेपरला कसंही न्यूमरिकल येऊ द्या. बरं आता यस तुम्ही काढायचं बरं भाऊ, आता मी यस काढून देणार नाही. हा फॉर्म्युला एस इज इक्वल टू लिहून काढतो वाटलं असतं, आणि सॉल्व्ह करा बरं का प्रामाणिकपणे. हा चला करा सॉल्व्ह, आणि मला डायरेक्ट आन्सर आहे, चला डायरेक्ट आन्सर द्या मला, विदाऊट एनी कमेंट, एकदम टाइमपास करू नका, उत्तर द्या. मी थांबतो 2 मिनिटं तुमची वाट पाहत, पण 2 मिनिटं फक्त. कमेंट एक शब्द. हा हा सगळ्यांचं मागचे आन्सर येऊन गेलं सगळ्यांचं. सगळ्यांचं यस आला होता 5, हा 5 आन्सर आलं होतं. याच्यामध्ये मला एवढंच सांगा की ऑब्जेक्ट खालून वर फेकलाय, व्ही किती घ्यायचा, यू किती घ्यायचा. व्हेरी गुड, बरेच म्हणत उत्तर आलंय. व्ही किती घ्यावं लागेल आपल्याला आता 0, यू किती घ्यावं लागेल, यू काढायचा आहे, व्हेरी गुड, यू काढावं लागेल आपल्याला. म्हणलं ना त्यांनी वाटवा इनिशियल व्हेलोसिटी. झाला, यू तर काढायचा आहे. आपला रूल काय, असं न्यूमरिकल आलं की असं लिहून घ्यायचं. व्ही इज इक्वल टू यू इज इक्वल टू टी इज इक्वल टू एस इज इक्वल टू जी इज इक्वल टू पास, असं पहिले लिहून घ्यायचं. हा काय दिलंय काय राहिलंय. हा बरं, व्ही 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 0 मीटर पर सेकंद, यू काढायचा आहे. टी किती म्हणलंय त्यांनी, हाऊ लॉंग इल विल टेक टू कम बॅक टू अर्थ. म्हणजे हाऊ लॉंग म्हणजे टाइम विचारलाय, म्हणजे टी काढायचा आहे परत आपल्याला. यसचा काही संबंधच नाहीये, काढायला लावलाच नाही यस त्यांनी, म्हणजे यसचा काही संबंध नाही, सोडून द्या विषय. जी किती दिलाय 10, म्हणजे ह्या न्यूमरिकल मध्ये आपला आणि यसचा काही संबंध नाहीये. व्ही यू टी जी. हा आता 3 फॉर्म्युले आहेत, आपल्याला यू काढायला कोणता वापरतील. आपल्याकडे 3 फॉर्म्युला आहेत की, हा जी, हा व्हेरी गुड. हा जी कसं घ्यायचं, प्लस का मायनस रे, जी प्लस का मायनस. एका जणांना सांगितलं मला लगेच, व्हेरी गुड.
ऑब्जेक्ट खालून फेकतोय ना, जी मायनस घेऊन टाका, बस हेच कळलं पाहिजे तुम्हाला, मार्क तुमचे जे. जी नाही, मायनस होईल रे जी. ऑब्जेक्ट खालून फेकतो ना आपण, जी मायनस होईल. असं नाही करायचं. हम्म. हा, व्हेरी गुड. मग फॉर्म्युला बघा आता, आता हे आपल्या एसचा काय संबंध नाहीये, तुम्हाला सिंपल सांगतो. आपल्याला तिने एस दिले कुठं, व्हर्टिकली थ्रू ऑब्जेक्ट दिस हाईट 500 मीटर, व्हॉट वॉज द इनिशियल व्हेलोसिटी, हाऊ लॉंग विल, हा, एसचा काय संबंध नाहीये. मग आता आपण एक गोष्ट ऑब्झर्व केली का तुम्ही, की आपल्याकडे 3 फॉर्म्युले आहेत, आणि 3 पैकी 2 फॉर्म्युल्यामध्ये ऑलरेडी एस दिलेला आहे त्यांनी. व्ही जी कोड यू प्लस एटी मध्ये एस नाही फक्त. बाकी एस जी कोड युटी प्लस वन हाफ एटी स्क्वेअर त्यात पण एस आहे. व्ही जी कोड यू स्क्वेअर प्लस ट्वाईस एस त्यात पण एस आहे. म्हणजे ज्याच्यात एस आहे आपण वापरू शकत नाही. त्यांनी एस दिलेला पण नाही, काढायला पण लावलेला नाही. आधी आपण हा ट्राय करूया मग. हा बघा बरं वापरतील का. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाईस एस, पण यात जमल का? हा जमणार नाही ना. हा दिलाय ना त्यांनी, रिच 500 मीटर, सॉरी माझ्याकडून चुकलं मित्रांनो. येस दिलं, येस दिलं आपल्याला 500 मीटर. मीच ते बघितलं नाही ऍक्च्युली. हा, मी बघितलं नाही. हा येस, पण तुम्ही बघितलं नाही का? तुम्ही बघितलं नाही तर तुम्ही बघायचं ना. चला, येस पण दिलाय रे आपल्याला 500. ठीक आहे चला. 20 हा, हा फॉर्म्युला यूज करता येईल बघा आपल्याला आता. येस दिलाय, येस दिलाय. आपले व्ही काढायचा आहे ना. मग व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाईस येस. आपलं व्ही किती रे? हम्म. हे हरकत नाही, आपण लगेच 2 मिनिट क्लिअर केलं ते. हा, हा, व्ही किती आपला? झिरो ना, ऑब्जेक्ट वर फेकलाय झिरो. यू आपल्याला काढायचा आहे प्लस ट्वाईस. ए किती दिलाय? -10. आणि एस किती दिलाय? 500. चला सॉल्व करा फास्ट. सॉल्व दिस. जमेल. झिरो इज इक्वल टू यू स्क्वेअर मायनस किती होईल? 500 × 10 किती होईल? 5000. 5000 × 2 10,000. मग हा मायनस प्लस होईल. यू स्क्वेअर इज इक्वल टू 10,000. मग यू इज इक्वल टू किती? 10,000 कशाचा स्क्वेअर आहे बघा. गिव्ह मी द फायनल आन्सर. 100. व्हेरी गुड. झालं मग 100 मीटर पर सेकंड. झाले बाबा 2 मार्क फिक्स. तेवढंच करायचं होतं. आलं तुमचं आन्सर. हा, हा, हे ध्यान करून आता झालं. तुम्हाला यू भेटला. अजून काय करायचं आपल्याला? हाऊ लॉंग, हाऊ लॉंग, हाऊ लॉंग. हाऊ लॉंग म्हणजे वी नीड ए, लाल पेन लागेल त्याला. हाऊ लॉंग म्हणजे आपल्याला लागेल टी काढायचा. आता टी करता फॉर्म्युला आपल्याला आहे ना, यू स्क्वेअर इज इक्वल टू, कुठला घेतात टी, कुठला वापरतील बघा बरं. पहिला फॉर्म्युला बघा, व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी, तोही वापरता येईल. व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी तो वापरता येईल. एस इज इक्वल टू युटी यू स्क्वेअर, हा तो सुद्धा वापरता येईल. एस इज इक्वल टू, तो पण चालेल. तुम्ही कुठलाही वापरा, ज्यात टी आहे तो वापरा. तर तुमच्याकडे सगळंच आहे आता. तुमच्याकडे सगळंच आहे. कुठलं यूज करता मला सांगा. व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी तो पण वापरता येईल का? त्यांचा मतलब व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू, व्ही इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाईस एस तोही वापरता येईल. एस इज इक्वल टू युटी प्लस वन हाफ एटी स्क्वेअर तोही वापरता येईल. आता ज्या मुलांचे फॉर्म्युले पाठ नाहीये त्यांचा गोंधळ 100% होणार आहे. आता एक दीड महिन्यावर तुमचे बोर्ड आले, तुमचे फॉर्म्युले पाठ नाहीये, त्याला मी काहीच करू शकत नाही. तर तुमचे फॉर्म्युले पाठ नाही तर तुमचं कम्प्युटर होणार आहे. तुमचे तिन्ही फॉर्म्युले पाठ पाहिजे. इथं मला कोण सांगेल कोणता वापरता येईल पटकेन? हा, मला काही मुलांनी कमेंट केलंय की सर तुम्ही व्ही इज इक्वल टू यू व्ही इज इक्वल टू यू प्लस एटीला जा. ठीक आहे, जाऊया तुमचं ऐकूया आपण. चला, हे काउंट थोडं जागा करू तिकडे मी, पलीकडे राहू दे. हा, व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. लेट सी. व्ही किती आपला? व्ही ऑलरेडी झिरोचे. यू आत्ता आला आपला 100 प्लस ए -10 इंटू टी काढायचा आहे. झिरो इज इक्वल टू 100 -10 ऑफ टी. हा प्लस होईल इकडे. 10 ऑफ टी इज इक्वल टू 100. टी इज इक्वल टू 100 डिवाइड बाय 10. आन्सर इज 10 सेकंद. राईट डाऊन द आन्सर फास्ट.
10 सेकंद लागेल त्याला खाली पडायला. हे तुमचं आन्सर होतं. व्हेरी गुड. काहींचा आन्सर आलं पण लगेच. तर हाऊ लॉंग विल यू ऑब्जेक्ट टेक टू कम बॅक टू द अर्थ? त्याला 10 सेकंद लागले. वर हात असं लक्षात घ्या बरं का, क्वेश्चन काय होता, तुम्हाला ते मार्क फुल भेटणार नाही, थांबा अजून. त्यांनी काय म्हटलं होतं, ऑब्जेक्ट वर फेकलाय तर त्याला खाली यायला किती वेळ लागेल. आपण जो काढलाय हा टायमिंग वन साइडचा असतो, म्हणजे 10 सेकंद त्याला जायला लागतील, 10 सेकंद त्याला यायला लागतील, म्हणजे टोटल टाइम त्याला किती लागेल रे. हा, व्हेरी गुड. आणि जेव्हा तुम्ही त्यात मेन्शन करायचं, अपवर्ड टाइम प्लस डाऊनवर्ड टाइम इज इक्वल टू 20 सेकंद. 20 तुम्ही लिहिलं, आउट ऑफ मार्क. पेपर चेकरला तुम्हाला मार्क असं लिहिल्यानंतर कुठेही कट करता येणार नाही. पण पेपरला गिवन. आता मी एक तुम्हाला ट्रिक सांगतो काय करायचं आता. जेव्हा जेव्हा तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व्ह करता, न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना जर आउट ऑफ मार्क घ्यायचे तर काय करावं. न्यूमेरिकल तुमचं ऑलरेडी पेपरला गिवन आहे, तुमचं सोल्युशन किंवा आन्सर तुम्ही लिहिलं. पहिलं लिहायचं गिवन. तुम्हाला गिवन काय काय आहे. गिवन लिहिताना काय एका एका रेषेत लिहायचं. प्रॉपर ते नंबर लिहायचे, ते क्वांटिटीचे नावं आपण लिहिलं माणसाचं, पुढे युनिट्स वगैरे सिस्टमॅटिक लिहायचं. आणि जे काढायचं आहे, अननोन आहे, शेवट लिहायचं, तर क्वेश्चन मार्क करून द्यायचं. 2 नंबर लिहायचं फॉर्म्युला, की पुढे याच्यामध्ये आपण फॉर्म्युले कुठले कुठले यूज करणार आहे. मग फॉर्म्युला म्हटलं की खाली काय करायचं, मग सगळे प्रॉपर फॉर्म्युले तिकडे मेन्शन करायचे, कुठले कुठले फॉर्म्युले आपल्याला तिकडे लागणार आहेत. 1 2 3 मी सांगतो तुम्हाला की तिन्ही पण लिहून टाकायचे. असं न्यूमेरिकल आलं तर तिन्ही फॉर्म्युले लिहून टाकायचे. खाली लगेच लिहायचं मग सोल्युशन. आणि मग काय करायचं, प्रॉपर परत फॉर्म्युला लिहायचा, त्यात व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या, प्रॉपर ते स्टेप बाय स्टेप खाली सगळं सॉल्व्ह करत न्यायचं. आणि खाली प्रॉपर आन्सर आलं की आन्सर समोर युनिट ध्यान करून लिहायचं आणि आन्सरला स्क्वेअर करायचं. एवढं सगळं केलं ना, पेपर चेकर तुमचा अर्धाही मार्क कापू शकत नाही. पण ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तुम्ही या गोष्टी किती फॉलो करता. ठीक आहे, बाकी तुम्हाला सगळं एक्सप्लेन केलंय मी. हा चॅप्टर प्रॉपर सगळं आपण आयएमपी टॉपिक आपण कव्हर केले चॅप्टरचे. ते राहिला असेल तुम्ही मला पुढच्या चॅप्टरला पुढच्या लेक्चर रिमाइंड करा. आता आज थोडं मी लवकर लेक्चर संपवणार आहे, जास्त वेळ न घेता. यात पण काही क्युरी असेल तर मला विचारा जाण्याच्या अगोदर. एनी क्युरी प्लीज आस्क मी. हे तुम्हाला कळलंय काय शिकवलं, तुम्हाला ट्रिक्स वगैरे कळल्या सगळ्यांना, यू व्ही आणि जी या सगळ्यांच्या. हे पटकन मला अपडेट करा फास्ट. ओके, चलो थँक्यू. सी ऑन नेक्स्ट फिजिक्स लेक्चर, जे खूप इम्पॉर्टंट असेल ते चुकून मिस करू नका. ठीक आहे, चलो थँक्यू. गुड नाईट.